गणपती बाप्पांना मोदक फार आवडतात. त्यांना प्रसन्न करण्यासाठी सर्वजण त्यांना मोदक अर्पण करतात. तर इथे मी आज उकडीचे मोदक बनवलेले आहेत. तर ते बनवण्यासाठी उकड कशी काढायची किंवा त्याच्या कळ्या कशा पाडायच्या हा सर्व टिप्स मी या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत. तर त्यात फॉलो करून तुम्हीही अगदी व्यवस्थित उकडीचे मोदक बनवू शकता. तर त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, मी धनश्री. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी कढई गरम करून घेतलेले आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे व मी इथे 2 वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. त्याऐवजी जर तुम्ही खोबरे मिक्सरला बारीक करून घेतलं तरीही चालेल, तुमचा वेळही वाचेल. तर हे 1 मिनिटभर परतून झालं की त्यामध्ये या वाटीने मी 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ आणि खोबरं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण हे मिश्रण 1-2-3 मिनिटं चांगलं परतून घेणार आहोत. हे बघा, तर 1-2 मिनिटं परतून झालेलं आहे. आता हे चांगलं शिजलेलं आहे. तर यामध्ये आता मी काही ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत. वेलची पावडर टाकलेली आहे. वेलची पावडरमुळे सारण अगदी खमंग लागतं. ड्रायफ्रुट्स टाकणे पूर्णतः ऑप्शनल आहे. मी इथे जायफळही किसून घेतलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्हीही जायफळ टाकू शकता. आता हे 10 मिनिटं थंड करण्यासाठी ताटलीमध्ये काढून घेऊया. तर इथे ह्या वाटीनेच मी पाणी मोजून घेतलेलं आहे. तर साधारणतः 1 पावणे-2 वाटी मी पाणी घेतलेलं आहे. हे बघा, तर हे पाव वाटी आणखी टाकत आहे. तर एवढं पाणी घेऊन मी पुन्हा पाव वाटी दूध टाकत आहे. आता ह्यामध्ये 2 चमचे तूप टाकायचं आहे. तर तूप टाकल्यामुळे उकडीला चांगली चकाकी येते. हे बघा, चांगलं उकळलेलं आहे. तर ही उकड बनवण्यासाठी हे तांदूळ चिकट जास्त वापरायचे नाही, म्हणजे इंद्रायणी तांदूळ हा वापरायचा नाही. तर त्यासाठी आंबेमोहर तांदूळ सर्वात उत्तम आहे. हे बघा, हे उकड मी ह्यामध्ये आता टाकून घेतलेले आहे. तर हे चांगलं हलवून घ्यायचे आहे आणि याला झाकून ठेवलेलं आहे. 10 मिनिटं आपल्याला उकड झाकून ठेवायची आहे. तर जेवढं पाणी घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला त्यामध्ये पीठही घ्यायचं आहे. तर हे सर्व आता थंड झालेलं आहे. तर पीठ एकदम गरम आहे, तर आपल्याला हे हाताने मळू शकणार नाही. त्यासाठी इथे वाटी घ्यायची आहे. त्याच्या बुडाला थोडंसं पाणी लावून आपण ह्या वाटीने हे पीठ चांगलं खसलून घेणार आहे. तर हे चांगलं आता मळून घ्यायचं आहे. हे बघा, पीठ बघा चांगलं मळून घ्यायचं आहे. पीठ जर चांगलं मळलं तरच आपल्या मोदकाच्या कळ्या ह्या चांगल्या पडणार आहेत, त्याला क्रॅक जाणार नाही. तर पीठ आपण चांगलं मळलेलं आहे की नाही हे कसं चेक करायचं, तर त्यासाठी 1 पेढा एवढा आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याचा हे असं त्यानं करून पण पारी बनवत आहोत. तर ही पारी बनवलेली आहे. तर त्याला एखादी क्रॅक जात नाही ना, हे बघायचं आहे. जात नसेल तर हे पीठ आपण चांगलं मळलेलं आहे असं समजून जायचं. तर हे बघा, क्रॅक कुठे जात नाही याचाच अर्थ हे पीठ अगदी चांगलं मळलेलं आहे. तर आता आपण मोदक बनवायला घेऊया. तर एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला त्या पिठाचा आणि हा असा तळ हातावर घेऊन दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने आपल्याला तो असा मध्ये दाबून घ्यायचा आहे व त्या दुसऱ्या बोटाने आपल्याला तो असा दाबायचा आहे. असा चांगला फिरवून घेतला ही पारी व्यवस्थित तयार होती. जास्तही पातळ ठेवायचे नाही किंवा जास्तही घट्ट नाही बनवायची. जाड नाही ठेवायची आपल्याला जास्त पारी. तर हे बघा, आता कळ्या पडण्यासाठी जे अंगठ्या शेजारचं बोट आहे ते आतल्या बाजूला घालायचं आहे व मागची ती अंगठा आणि त्याच्या शेजारचं बोट आहे त्याने आपल्याला हे असं दाबून घ्यायचं आहे.
त्यामुळे आपल्या कळ्या अगदी व्यवस्थित पाडल्या जातात. तर असं गोल फिरवत फिरवत सर्व कळ्या मोदकाला पाडून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, मस्त अशा कळ्या पाडून झालेल्या आहेत. तर आता यामध्ये आपण सारण टाकणार आहोत. तर यामध्ये आता आपण सारण भरलेलं आहे आणि हे असं हाताने फिरून फिरून सारण भरून पुढे मी सांगणारच आहे. मी याची दुसरी ही मेथड सांगितलेली आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर ही एक पद्धत झालेली आहे कळ्या पाडायची. आता मी दुसरी अजून एक पद्धत सांगत आहे. तर हे बघा, मी इथं केळीची पानं घेतलेली आहेत, ती अशी उकड चाळणीमध्ये ठेवून घेऊयात. तर ही दुसरी पद्धत आहे. इथे आपण पारी लाटून घेणार आहोत. तर आधी सर्वप्रथम गोळा घ्यायचा आहे, तो असा लाटायचा आहे. तर एवढ्या आकाराचा पारी आपण लाटून घेत आहोत. तर आता हे असं लाटून झालेलं आहे. हे आता हातावर घ्यायचं आहे. यामध्ये आपण आधी सारण भरणार आहोत. सारण भरून झालं की पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे अंगठ्या शेजारचं बोट आतमध्ये व पाठीमाग ती 2 बोट आहेत त्याने अशी कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, अगदी सहज पाडता येतात कळ्या. तुम्ही जर नवशिकाऊ जरी असेल, हे व्यवस्थित दाबून घ्यायचे आहेत, नाहीतर मग अशा कळ्या सुटतात. त्यामुळं त्या दाबून घेतल्या. हे बघा, असं गोल करायचं आहे आणि हे सर्व असं मिटून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपण दोन्ही पद्धतीने मोदक कसा बनवायचा आहे ते सांगितलेले आहे. उकड आपले इथे मोदक बनवून तयार आहेत, अगदी छान दिसत आहेत. तर याच्यावर मी आता थोडस एक केशरचं लावणार आहेत. बघा, इथं केशरची एक काडी लावून घ्यायची आहे आपल्याला, त्यामुळे मोदक अगदी छान दिसतात. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नाही लावलं तरीही चालेल. तर आता इथं आपण उकडून घ्यायचं आहे. तर हे बघा, हे आता उकडून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान शिजलेले आहेत आणि केशरमुळे अगदी मस्त दिसतात. आता ह्याच्यावर गरम आहे तोपर्यंत तूप सोडून घ्यायचं आहे. तर मोदक बनवून तयार आहेत, अगदी छान बनतात, चवीलाही चांगले लागतात. तर ज्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत तशा जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हालाही अगदी छान असा उकडीचा मोदक बनवता येईल आणि गणपती बाप्पाला अर्पण करता येईल. त्यामुळे गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा.